न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सुरुवातीलाच एक ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। भिवंडीमध्ये कागदाच्या 4 गोदामांना अतिशय भीषण अशा प्रकारची आग लागल्याची माहिती मिळते आणि जी आग लागली त्यात प्राथमिक माहितीनुसार 4ही गोदामं जळून खाक झाली आहेत। दापोडा इथे इंडियन कॉर्पोरेशनच्या परिसरामध्ये ही गोदामं होती। पेपर इथे साठवला जात होता वेगवेगळ्या प्रकारचा आणि त्या गोदामाला आग लागली। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं शर्थीचं काम करतायत, पण या आगीमध्ये मोठं नुकसान झालं आहे। रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रवी, अधिक काय माहिती आहे या आगीबद्दल? अच्छा, भिवंडी तालुक्यातील दापोडा या गावाच्या हद्दीमध्ये इंडियन कॉर्पोरेशन आहे। या कॉर्पोरेशनमध्ये एक पेपर आणि इलेक्ट्रिक प्लास्टिकचे ज्या पट्ट्या असतात त्याची गोदाम आहेत आणि त्या दीड तासापूर्वी ही आग लागलेली आहे। जे पेपर होता, पेपरच्या गोदामाला ही आग लागली आणि या आगीचं एवढं भीषण रूप होतं की त्यामध्ये 5 गोदामं जळून खाक झालेले आहेत। 2 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ते आग विझवण्याचं अद्यापही काम सुरू आहे। मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बाकी कुठल्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाहीये। मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। रवी, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे भिवंडीतल्या गोदामाला भीषण आग, 4 गोदामं होती जिथे पेपर साठवला जात होता आणि ही सगळी गोदामं जळून खाक झालेत। एक मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांना धमकीचे फोन करणारी व्यक्ती अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडले। मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकानं थेट कोलकात्याला जाऊन या व्यक्तीला ताब्यात घेतला आहे। पलाश बोस असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे। ही कोलकात्याची रहिवासी आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी फोन करून याच पलाश बोसनं धमकी दिली होती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना सुद्धा याच व्यक्तीने धमकी दिली होती आणि कोलकाता पोलिसांच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आणि पलाश बोस नावाच्या या व्यक्तीला अखेर अटक करण्यात आली आहे। राजकीय क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी, गेल्या काही दिवसांपासून पाठोपाठ अज्ञात व्यक्तींचे किंवा दुबईहून दाऊद गँगचा माणूस असल्याचं सांगून अनेकांना निनावी फोन केले जात होते। यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 2च दिवसानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा अशाच प्रकारचा एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता आणि दाऊद गँगचा आहे सांगून शरद पवार यांच्याशी बोलायचं म्हणून सांगत होता। यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा काही निनावी फोन आले होते। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा काही फोन आले होते आणि याचा अधिक तपास मुंबई पोलिसांनी करायला सुरुवात केली आणि या तपासाच्या तारा थेट पश्चिम बंगालच्या कोलकात्यापर्यंत पोहोचल्या होत्या आणि पलाश बोस नावाच्या व्यक्तीला हीच व्यक्ती निनावी फोन करत होती किंवा आवाज बदलून किंवा नावं बदलून फोन करत होती असं प्राथमिक तपासात पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे आणि कोलकाता पोलिसांच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। तर पलाश बोसला ताब्यात घेतल्यानंतर तो का अशा प्रकारचे फोन करत होता, त्या पाठीमागे त्याचा हेतू काय होता किंवा अन्य काही गोष्टींचा तपास पुढच्या काही दिवसात निश्चितपणे लागू शकतो। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली अज्ञात व्यक्तीच्या नावानं धमक्या देणाऱ्याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असो किंवा अन्य या सर्व ठिकाणी अज्ञात नावानं फोन येत होते आणि ती हीच व्यक्ती होती असंही आता निदर्शनास आलंय। आणि उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, अधिक काय माहिती आहे याबद्दल? मिलिंदजी, जी व्यक्ती फोन करत होती सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री येथे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत या सर्वांना एकाच व्यक्तीने फोन केले होते आणि त्या व्यक्तीला ATS मुंबईने अटक केलेली आहे आणि त्या व्यक्तीची जी काय आतापर्यंत चौकशी झालेली आहे त्यानुसार त्याने जी माहिती दिलेली आहे त्याने कबूल केलेलं आहे की हो मी फोन केले होते आणि हे फोन त्याने कशा करता केलेले ते अजून सविस्तर माहिती अजून हाती आली नाही। त्या व्यक्तीने अजूनही त्याबद्दल खुलासा अधिकचा केलेला नाही आहे।
आरोपीचं नाव आहे पलाश बोस. ही 49 वर्षाची व्यक्ती आहे, जी जिम ट्रेनर आहे. परंतु ह्या जिम ट्रेनर व्यक्तीने या सर्व राजकीय नेत्यांचे फोन नंबर कुठून मिळवले, तर एका ॲपवरनं याने सर्वांचे नंबर जे आहेत ते मिळवले होते आणि त्यानुसार त्याने त्या सर्व राजकीय व्यक्तींना फोन करून धमकी दिली होती. आणि ते धमकीचे फोन केले होते ते सर्व दुबईतल्या एका सिम कार्डवरनं केले होते. ही व्यक्ती दुबईमध्ये देखील जवळपास 18 वर्ष कार्यरत होती, राहत होती. त्यानंतर ती आता कोलकातामध्ये होती आणि कोलकात्यावरूनच त्यांनी दुबईच्या सिम कार्डवरनं फोन कॉल केले होते. या व्यक्तीचा डी गँगशी काही संबंध आहे का, याबद्दल अधिक तपास आता मुंबई दहशतवाद विरोधी पथक जे आहे ते करत आहे. पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात अधिकची माहिती जी आहे ती बाहेर येण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं सध्या तरी ATSने सांगितलेलं आहे. मात्र पुढे आणखीन काही ज्या गोष्टी आहेत त्या निघू शकतील अशी देखील शक्यता व्यक्त केली आहे. मिलिंद, त्या समोर येतील. निश्चित उदय, महत्त्वाची माहिती आहे आणि काहीशी दिलासादायक सुद्धा की अशा नेत्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन, धमकावणं आणि त्या व्यक्तीला अखेर अटक करण्यात आली. वळूयात पुढच्या बातमीकडे. उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. पुढची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारमधल्या राजकारणाचा बळी ठरतंय आणि त्यामुळेच या विषयात आता अधिकाधिक गुंतागुंत होत चालली, अशा प्रकारचा थेट आरोप या मराठा आरक्षणाच्या चळवळीतल्या विविध संघटनांनी करायला सुरुवात केली. संभाजी ब्रिगेडनं प्रामुख्यानं हा आरोप केला. यावर सरकार लवकरात लवकर अध्यादेश काढेल किंवा फेरविचार याचिका दाखल करेल, अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा सुद्धा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून त्याचे पडसाद उमटू लागलेत. या प्रकरणात संभाजी ब्रिगेड ही सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक होताना दिसते. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती त्यामध्ये कमी पडले का जाणीवपूर्वक या निर्णयामध्ये ज्या वेळेस संपूर्ण या न्यायालयामध्ये जी कामकाज प्रक्रिया चालवली गेली त्या प्रक्रियामध्ये अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या पार्टीला विचारावं आपलं काही स्टेच्या संदर्भामध्ये काही म्हणणं आहे का, आपल्याला काही यावरती स्टे घ्यायचा आहे का. ही खरं खूप आक्षेपार्ह गोष्ट आहे. दरम्यान या सगळ्या विषयावर जे मूळ सर्वोच्च न्यायालयातले याचिकाकर्ते आहेत विनोद पाटील, त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने मराठा आरक्षणावर स्थगिती देण्यात आली. या स्थगितीच्या संदर्भात आज माननीय सर्वोच्च न्यायालय चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडे एक अर्ज मी केलेला आहे. 90-830 त्या अर्जाचा क्रमांक आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती केलेली आहे की अतिशय चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ग्राउंड्सवर मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे. इंदिरा साहनी खटल्याचा संदर्भ स्थगितीमध्ये देण्यात आलेला आहे, परंतु मराठा आरक्षणामध्ये आणि इंदिरा साहनी खटल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. इंदिरा साहनीचा खटला हा फक्त आणि फक्त मागासवर्गीय आरक्षणाशी संबंधित आहे आणि मराठा आरक्षण हे सामाजिकरित्या मागासलेलं पण सिद्ध झाल्यामुळे वेगळं वर्ग करून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेलं आहे. तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्यावरील स्थगिती तात्काळ उठवावी असा प्रकारचा अर्ज आम्ही काल संध्याकाळी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि मला पूर्णतः विश्वास आहे समाजाच्या वतीने ही लढाई आम्ही निश्चित जिंकू आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढू. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आता कठोर कारवाईचं आश्वासन पोलिसांच्याकडनं देण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुरू असलेलं ठिय्या आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली होती. त्यांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. या आरोपींची जामिनावर लगेचच सुटका झाली. तर आता मदन शर्मा यांची तब्येत ठीक असून मालाड इथल्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर यांनी मदन शर्मा यांची आज सकाळी भेट घेतली. दरम्यान मालाड इथे नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शनं केली.
पोलिसांनी 6 शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली होती, मात्र त्यांची ताबडतोब जामिनावर सुटका करण्यात आली. पण त्यांच्यावर अधिक कठोर कर्म लावली पाहिजेत आणि अधिक कठोर कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांनी तसंच काही माजी नौदल अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. मात्र पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर भाजपनं हे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. दरम्यान लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा प्रकारची मागणी केली आहे. भारत में कोई ड्यूअल सिटीजनशिप का कंसेप्ट नहीं है. हम सब भारतीय हैं और हमारा संविधान हमें इस बात की इजाज़त देता है कि देश के किसी भी कोने में जाकर हम रह सकते हैं, काम कर सकते हैं, पढ़ाई कर सकते हैं, व्यवसाय अपना शुरू कर सकते हैं. बट ऐसे में अगर महाराष्ट्र में लोगों को अगर टारगेट किया जाएगा और ऐसा ही माहौल अगर बनता रहेगा तो मुझे नहीं लगता, और इसीलिए मैंने मांग भी की है कि अगर यही परिस्थिति अगर बनी रही तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाने के अलावा मुझे नहीं लगता कि कोई और विकल्प वहाँ पर बचेगा. चिराग पासवान यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी अशाच प्रकारची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. याच संदर्भातली मदन शर्मा जे माजी नौदल अधिकारी आहेत त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीची दखल आता थेट केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा घेतल्याचं दिसतंय. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसंच एक ट्विटही केलंय. त्यांनी म्हटलंय की अशा पद्धतीची वागणूक खपवून घेतली जाणार नाही. माजी सैनिकांवर अशा पद्धतीनं हल्ला करणं अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची दखल आता थेट केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी घेतल्यानं या सगळ्या प्रकरणाला केंद्र सरकार सुद्धा अधिक गांभीर्यानं घेणार असंच दिसतंय. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आता केंद्राचं पथक इथे दाखल झालेलं आहे. राज्य सरकारनं स्वतः काही मदत जाहीर केली होती आणि यासोबतच केंद्राकडनं सुद्धा काही मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. केंद्राकडनं आलेलं हे पथक गडचिरोली तालुक्यातल्या पारडी कनेरी या गावापासून त्यांनी पाहणीला सुरुवात केली. याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. धान आणि कापसाचं पीक 22,000 हेक्टरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली गेलं होतं. आज केंद्रीय पथक या ठिकाणी आलेलं आहे. आपण बघू शकतो केंद्रीय पथकाकडून ही पाहणी सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या केंद्रीय पथकाचे जे प्रमुख आहेत रमेश कुमार, हे जे पंजाब कॅडरचे अधिकारी आहेत, केंद्रीय आपत्ती निवारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आलेलं आहे. आणि आज गडचिरोली तालुक्यातल्या पारडी कनेरीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता स्वतः हे शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर आलेले आहेत. शेतकऱ्याला झालेलं नुकसान विचारत आहेत, कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे आणि असा पूर कधी त्यांनी बघितला होता का, हे त्यांनी विचारपूस केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे पीक लावलं जातं ते पीक कशा पद्धतीनं घेतलं जातं, निसर्गाच्या पाण्यावर किती शेती अवलंबून आहे, शेतकऱ्याला स्वतः विचारून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मागास गडचिरोली जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे त्यातून शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा देण्याचा यांचा प्रयत्न आहे बोलून. मात्र यांचा जो अहवाल जाईल त्या अहवालानंतर सरकार काय मदत करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र आत्ता त्यांनी हा जो दौरा सुरू केलेला आहे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 तालुक्यामध्ये हे पथक फिरणार आहे. आणि एकूणच संपूर्ण नुकसानीचा आकडा जो आहे, परिस्थिती जी आहे, विशेषतः शेतीची परिस्थिती, हे सगळं दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. 5,000 हेक्टरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली गेलं आहे. त्याच्या पाठोपाठ चामोर्शीची परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाचा हा जो दौरा आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी किती फायदेमंद ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आत्ता सध्या अधिकारी कुठली प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहेत. news18 लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र प्रोटोकॉल असल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र ऑफ द रेकॉर्ड त्यांनी चर्चा केली की आम्ही जेवढी जास्त मदत होईल ती देण्याचा प्रयत्न सरकारकडे आम्ही अहवाल देऊ. महेश तिवारी, news18 लोकमत, गडचिरोली. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ news18 लोकमतवर सुरूच राहील.